विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, माझा फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या तीन यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि त्याचप्रमाणे मी माझी स्वतंत्र वेबसाईट सुरू केलेली आहे. त्या वेबसाईटवर सर्व अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यामुळे त्या वेबसाईटची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती सुद्धा अवश्यपणे त्या ठिकाणी पहा आणि फॉलो करा. विद्यार्थी मित्रहो, आपण मागील भागामध्ये भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास हा जो काही विषय आहे या विषयातील पहिला भाग पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत दुसरा भाग. या दुसऱ्या भागामध्ये आपण एकंदरीत 5 मुख्य मुद्दे अभ्यासणार आहोत. 1. मानवी विकास म्हणजे मानवी विकास संकल्पना, आर्थिक विकासात मानवी साधनसामुग्रीची भूमिका, मानवी विकासाची आवश्यकता, मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना, भारतातील विविध राज्याचा मानवी विकास निर्देशांक, मानवी विकास निर्देशांकांचे मूल्यमापन, मानवी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना. त्यानंतर पाहणार आहोत जागतिक आर्थिक विकास. यामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि शिथिलीकरण इत्यादी भाग आपण पाहणार आहोत. त्यानंतर पाहणार आहोत परकीय भांडवल आणि परकीय व्यापार. यामध्ये परकीय भांडवलाचे प्रकार, परकीय भांडवलाचा प्रभाव, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना आणि दिशा, आर्थिक विकासात परकीय व्यापाराचे महत्त्व, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दॅट इज थेट परकीय गुंतवणूक इत्यादी. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन संकल्पना, बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. आणि त्यानंतर पाहणार आहोत प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य. यामध्ये आपण वर्ल्ड बँक, युरोपियन संघ, सार्क म्हणजेच दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना, त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण WTO म्हणतो, या सर्व संघटनांचा समावेश होतो. हा सगळा भाग तुम्ही जर अभ्यासलेला असेल तर निश्चितपणे या टॉपिक वरचे जे काही MCQ आहेत ते तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतील. आणि म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी त्या प्रश्नाची संकल्पना, अर्थ हे जर तुम्हाला कळलं तर निश्चितपणे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. तर चला मित्रहो, सुरू करूया आपण आजचा भाग म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 1. मानवी विकास निर्देशांक हे कशाचे मापन आहे? मानवी दारिद्र्याचे, मानवी विकासाचे, मानवी कौशल्याचे का लोकसंख्येचे? 4 पर्याय दिलेला आहे आणि नॅचरली नावामध्येच मानवी विकास आहे, त्यामुळे ते निर्देशांक जे आहे ते मानवी विकासाचे मापन आहे. उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 2. मानवी दारिद्र्य निर्देशांकात कशाचा विचार केलेला नाही? प्रश्न समजून घ्या. उत्पन्न, दीर्घायुष्य, ज्ञान आणि चांगले राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, नॉलेज. यामध्ये उत्पन्न म्हणजेच इन्कमचा विचार केलेला नाही, म्हणून उत्तर आहे अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. लिंगभाव विकास निर्देशांकांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? यामध्ये तुम्हाला 4 पर्याय आहेत. त्यातला तुम्हाला निश्चितपणे जर अभ्यास केलेला असेल तर सांगता येईल स्लोवाकिया. क हे तुमचं उत्तर. प्रश्न क्रमांक 4. लिंगभाव समानतेच्या मापनासाठी तयार केलेला निर्देशांक म्हणजे त्याचं निर्देशांक दॅट इज इंडेक्स. तुम्ही अकाउंटच्या संदर्भात किंवा कंपनी कायद्याच्या संदर्भात हा निर्देशांक जो भाग आहे तो तुम्ही अनेक वेळा अभ्यासलेला आहे.
की ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडेक्स म्हणतो. आता हे लिंगभाव समानतेच्या संदर्भात कोणता निर्देशांक आहे? तर लिंगभाव सबलीकरण निर्देशांक. प्रश्न क्रमांक 5. लोकसंख्येची गुणवत्ता किंवा दर्जा समजण्यासाठी कोणत्या संकल्पना उपयोगी आहेत? लोकसंख्येची क्वालिटी गुणवत्ता आणि दर्जा दोन्हीचा अर्थ एकच आहे. कोणत्या संकल्पना त्या ठिकाणी उपयोगी पडतात? तुम्हाला त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. मानवी विकास आणि दारिद्र्य निर्देशांक हा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स प्रामुख्याने लोकसंख्येची गुणवत्ता आणि दर्जा सिद्ध करतो आणि म्हणून उत्तर आहे अ. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आर्थिक सुधारणा कार्यक्रमात कोणत्या बाबीवर भर दिलेला असतो किंवा आहे? हे पाहताना तुम्हाला लक्षात येईल की आर्थिक सुधारणा हा प्रामुख्याने 1990-91 पासून सुरू झालेला आहे. त्यामध्ये जागतिकीकरण हा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगता येईल आणि म्हणून तुम्हाला जागतिकीकरण, खाजगीकरण किंवा शिथिलीकरण म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या 3 गोष्टींवर प्रामुख्याने आर्थिक सुधारणा कार्यक्रम हा अवलंबून असतो आणि म्हणून उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 7. खाजगीकरणाचा पहिला प्रमुख कार्यक्रम कोणत्या देशात राबविला गेला? तर प्रामुख्याने मार्गारेट थॅचर या पंतप्रधान असताना इंग्लंडमध्ये तो राबवला गेलेला आहे आणि म्हणून उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 8. जेव्हा सरकार साधन सामुग्री उभारते व त्याच वेळी उपक्रमावर नियंत्रणही ठेवते, म्हणजे पहा, एखादा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यासाठी साधन सामुग्री उभारते स्वतःच्या निधीतून आणि त्याच उपक्रमावर नियंत्रणही ठेवते, अशी जर परिस्थिती असेल तर त्याला काय म्हटलं जातं? तर तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्यामध्ये खाजगीकरण हा आपल्याला या ठिकाणी उत्तराचा भाग सांगता येऊ शकेल क. जागतिकीकरण, शिथिलीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांच्या कन्सेप्ट तुम्हाला जर माहिती असतील तर निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहजपणे तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. देशांतर्गत अर्थव्यवस्थेची देशात आर्थिक एकत्रीकरणासाठी जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर सांगड घालणे म्हणजेच, पुन्हा तोच प्रश्न आला. या कन्सेप्ट किंवा संकल्पना तुम्हाला क्लिअर असतील, जागतिकीकरण म्हणजे काय, शिथिलीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय, तर निश्चितपणे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजपणे देऊ शकता येईल आणि उत्तर आहे याचं अ, जागतिकीकरण. प्रश्न क्रमांक 10. जेव्हा एखाद्या देशातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी दुसऱ्या देशातील उद्योगात किंवा उपक्रमात भांडवलाची गुंतवणूक करतात किंवा केलेली असते तेव्हा त्याला काय म्हणतात? उदाहरणार्थ, भारताने बांगलादेशमध्ये, मग भारतातील एखाद्या व्यक्तीने असेल, भारतातील एखाद्या संस्थेने असेल, बांगलादेशातील एखाद्या उद्योगात किंवा तिथल्या एखाद्या उपक्रमात जर भांडवली स्वरूपाची गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हटलं जातं? तर त्या गुंतवणुकीला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट गुंतवणूक किंवा त्याला दुसरं नाव आहे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे आपलं अ. प्रश्न क्रमांक 11. जेव्हा एखाद्या देशातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी दुसऱ्या देशातील उद्योग संस्थांचे बॉन्ड्स, म्युच्युअल फंड इत्यादी मध्ये जर गुंतवणूक केलेली असेल, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या स्वरूपात, भारतातील एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने बांगलादेशामधील एखाद्या उद्योग संस्थेचे म्युच्युअल फंड विकत घेतलेले असतील किंवा बॉन्ड्स खरेदी केलेले असेल आणि ते खरेदी करून त्यात गुंतवणूक केलेली असेल तर त्यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते परकीय भांडवल खाते गुंतवणूक, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. मगाशी पाहिलं आपण ते थेट परकीय गुंतवणूक, डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट, या दोन्ही मध्ये प्रामुख्याने
फरक आहे. म्हणून उत्तर आहे आपलं या ठिकाणी ब. प्रश्न क्रमांक 12, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया वारंवार तुम्ही हे दोन शब्दप्रयोग गेल्या 2 वर्षांमध्ये ऐकताय. मग आता या दोन संकल्पना कशाशी संबंधित आहेत? थोडा विचार करा. पहा काय तुम्हाला लक्षात येतंय. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की परकीय व्यापार धोरणाच्या अनुषंगाने, कारण मेक इन इंडिया किंवा डिजिटल इंडिया जे आहे या परकीय व्यापार धोरणाशी निगडित आहेत, संकल्पनाशी संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13, परकीय व्यापार म्हणजे काय? 2 शहरामधील, 2 राज्यामधील, 2 देशामधील का वरीलपैकी एकही नाही? तर निश्चितपणे साधा सोपा प्रश्न आहे आणि तो आपल्याला सांगता येईल 2 देशामधील व्यापार म्हणजेच क. प्रश्न क्रमांक 14, देशाच्या दृश्य वस्तूंची जी डोळ्याला दिसते विशिष्ट कालखंडात विशिष्ट पिरियडमध्ये आयात मूल्यातील व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे काय? पहा, दृश्य वस्तूची भारत आणि अमेरिका हे 2 देश घेतले आणि 2019-20 हे कालखंड घेतला 12 महिन्याचा. दृश्य वस्तू झाली, कालखंड झाला, देश झाले भारत आणि अमेरिका. ओके. आता भारताच्या अँगलने विचार करू. त्यामध्ये आयात मूल्य भारताचं समजा 100 असेल, 100 अब्ज रुपये आणि निर्यात मूल्य आहे 110 अब्ज रुपये. म्हणजे निर्यात मूल्य काय आहे? जास्त आहे. मग ते जास्तीचं जे आहे त्याला काय म्हटलं जातं? त्या फरकाला काय म्हटलं जातं? तर त्या फरकाला म्हटलं जातं बॅलन्स ऑफ ट्रेड, म्हणजेच व्यापार तोल आणि म्हणून उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 15, देशाच्या दृश्य व अदृश्य, मगाशी दृश्य होतं आता इथे अदृश्य पण आहे, दॅट इज इंटेंजिबल असेट्स, पेटेंट्स, ट्रेडमार्क. दृश्य व अदृश्य वस्तूंची विशिष्ट कालखंडातील केलेल्या आयात व निर्यातीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची संक्षिप्त नोंद, म्हणजे एक प्रकारे आर्थिक व्यवहाराची नोंद म्हणजेच तुम्हाला तिथे पुन्हा आलं बॅलन्स शीट. द्विनोंद पद्धतीने सर्व ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जातात आणि मग अशा पद्धतीने जर नोंद ठेवायची असेल तर ती बॅलन्स ऑफ ट्रेड नाहीये, ते काय असणार आहे? बॅलन्स ऑफ पेमेंट असणार आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो व्यवहार तोल, दॅट इज ब. पहा, मगाच्या दृश्य आणि आता दृश्य आणि अदृश्य या 2 घटकांचा नीट विचार करून उत्तर देत चला. प्रश्न क्रमांक 16, जेव्हा देशाची दृश्य वस्तूची एकूण निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल, म्हणजे निर्यात जास्त आहे, निर्यात 10 रुपये, आयात 8 रुपये, 2 रुपयाने निर्यात जास्त आहे, 2 रुपयाने निर्यात जास्त आहे, असा जो व्यापार झालेला आहे तो व्यापाराला काय म्हणतो आपण? अनुकूल व्यापार. बरोबर ना? म्हणजे 10 रुपये निर्यात आणि 8 रुपये आयात, 2 रुपयाने निर्यात जास्त म्हणजे अनुकूल आणि वाईस वर्षा निर्यात 8 रुपये आणि आयात 10 रुपये असेल तर प्रतिकूल व्यापार तोल. म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 17, जेव्हा देशाची दृश्य व अदृश्य वस्तूंची व सेवांची एकूण निर्यात आयातीपेक्षा कमी असेल तर त्यास काय म्हणतात? दृश्य अदृश्य म्हटलं की व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि फक्त दृश्य असेल तर व्यापार तोल. हे लक्षात ठेवा. व्यापार तोल हा फक्त दृश्य वस्तूशी संबंधित आणि व्यवहार तोल हा अदृश्य वस्तूशी सुद्धा संबंधित, म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोन्ही. काय म्हटलं जातं त्याला? तर त्याला म्हटलं जातं प्रतिकूल व्यवहार तोल. आत्ताच तुम्हाला मी ते उदाहरण सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18, देशाच्या व्यवहार तोलात कोणत्या बाबींचा समावेश असतो? करंट अकाउंट असतं का? कॅपिटल अकाउंट असतं का? हो, दोन्हीही अकाउंटचा व्यवहार तोलात समावेश असतो. आणि अकाउंट शिकत असताना आपण त्या ठिकाणी करंट आणि कॅपिटल या 2 कन्सेप्ट क्लिअर कट समजून सांगितलेल्या होत्या आणि म्हणून आपलं उत्तर आहे 18चं क.
प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अशा प्रकारचे मॅथमॅटिकल स्वरूपातले प्रश्न हे निश्चितपणे येणार आहेतच किंवा येतातच. त्यामुळे अशा स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवत चला, किंबहुना तुम्हाला जर ते शक्य असेल तर पाठ केलं तरी चालू शकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल 27 डिसेंबर 1945 साली स्थापना झाली आणि प्रत्यक्ष कार्य हे 1946 साली सुरू झालेलं आहे, पण स्थापना 1945. प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची म्हणजेच IMF ची एकूण सभासद किंवा संस्थापक देश किती आहेत की ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केलेली आहे? फाउंडर किंवा त्याला फाउंडिंग कंट्रीज म्हणतो आपण. असे किती आहेत, किती देशांनी ते संस्था स्थापन केलेली आहे? तर त्यावेळेस 29 देश एकत्र येऊन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं ब. प्रश्न क्रमांक 21. युरोपियन संघाची स्थापना किती साली झालेली आहे? युरोपियन संघ म्हणजे युरोपियन युनियन किती साली त्याची स्थापना झालेली आहे? तर 1957 साली प्रामुख्याने त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, पुन्हा मी एकदा आपणास सांगू इच्छितो की माझं फेसबुक पेज अकाउंट चालू आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सुद्धा चालू आहे. तुम्ही या तिन्ही माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त मी माझी स्वतंत्र वेबसाईट त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि ती वेबसाईट जी आहे त्याची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. त्यामुळे तुम्हाला विविध विषयाचे जे अपडेट्स आहेत ते सर्व अपडेट्स तुम्हाला माझ्या या वेबसाईटवर पाहायला मिळतील. त्यामुळे जरूर वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी पाहणी करा, माहिती घ्या. प्रश्न क्रमांक 22. सार्क ची स्थापना किती साली झालेली आहे? पहा, दक्षिण आशियाई ज्या काही कंट्रीज आहेत त्या 7 कंट्रीज आहेत आणि त्या 7 कंट्रीने 7 देशांनी मिळून आपल्या या 7 देशांचा विकास करण्याच्या अनुषंगाने या संस्थेची स्थापना झाली आणि त्याला नाव दिलेलं आहे सार्क. सार्क हा शॉर्ट फॉर्म आहे. मग याची स्थापना किती साली झालेली आहे? तर यांची स्थापना केली गेलेली आहे 1983 साली आणि म्हणून उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 23. सार्क पहा किती सदस्य देश आहेत? आत्ताच मी तुम्हाला सांगितलेले किती 7 देशांनी मिळून ही संघटना स्थापन केलेली आहे. उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 24. जागतिक बँकेची स्थापना किती साली झालेली आहे? तर 1944 साली जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक IBRD हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. या बँकेचे किती देश सदस्य आहेत, मेंबर आहेत? 189, 198, 193, 190 सदस्य माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. एकूण 189 देश या बँकेचे सदस्य आहेत आणि म्हणून उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 26. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF कडून सर्वप्रथम कर्ज घेणारा जगातला पहिला देश कोणता? भारत नाही, जपान नाही, जर्मनी नाही, तर फ्रान्स यांनी सर्वप्रथम या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतलेलं आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं ब.
विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी कळवत चला. इंस्टाग्रामवर कळवा, व्हॉट्सअपवर कळवा अथवा कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तिथे कमेंट्स टाकले तरी चालेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे त्याला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी ते त्वरित सबस्क्राईब करावा. परीक्षा अत्यंत कमी कालावधीत त्या ठिकाणी आपण हा सगळा भाग पाहतोय, परीक्षेची तयारी करतोय आणि म्हणून नॅचरली वेळ काढून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा अर्थशास्त्र या विषयावरील व्हिडिओ त्या ठिकाणी मी तयार केलेला आहे. धन्यवाद.